मार्गशीर्ष महिन्याच्या घरात तुळशीने हे 7 संकेत दिले तर साक्षात महालक्ष्मी तुमच्या घरात वास करत आहे. मार्गशीर्ष महिन्यात भगवान विष्णूंचा विशेष आशीर्वाद मिळतो. मार्गशीर्ष महिन्यादरम्यान तुळशीचे पूजन केल्याने कुटुंबात सुखशांतीचा वास होतो, तसेच धनधान्याची प्राप्ती होते. मार्गशीर्ष महिन्यात तुळशीची पूजा केल्याने पापांचा नाश होतो आणि व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो असे मानले जाते. मार्गशीर्ष महिन्याचे नाव हे भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून निघालेले नाव आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हटले आहेत, मार्गशीर्ष मासांना मार्गशीर्ष म्हणजे महिन्यामध्ये मी मार्गशीर्ष आहे, म्हणून मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व आणि तुळशी पूजेचे धार्मिक स्वरूप जीवनात शांती आणि समृद्धी आणते. या महिन्यात तुळशीची भक्ती आणि श्रद्धेने पूजा केल्यास अपार पुण्य प्राप्त होते. 1. ब्रह्मवैवर्त पुराणानुसार तुळशीचे रोप खूपच पवित्र आणि दिव्य आहे. याचे नित्य पूजन केल्याने व्यक्तीला सुख समृद्धीची प्राप्ती होते. भगवान श्रीकृष्ण यांनी तुळस खूप प्रिय आहे. तुळशीच्या पानांशिवाय श्रीकृष्ण कोणताच भोग अथवा प्रसाद स्वीकारत नाहीत. भगवान श्रीकृष्ण सांगतात, जो मनुष्य तुळशीची नित्य नियमाने पूजा करतो त्याच्यावर कधीच कोणतेच संकट येत नाही. जो नित्य रूपाने तुळशीची पूजा करतो तो सर्व आजारांपासून लांब राहतो. तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती आहे. तुळशीमध्ये हे 7 संकेत दिले तर समजून जा की तुमचे चांगले दिवस लवकर सुरू होणार आहेत. तसेच तुळशीचे रोप काही वेळा शुभ तर काही वेळा अशुभ घटनांची चाहूल देखील देत असते. हे संकेत कोणते आहेत ते आपण जाणून घेऊया. 2. धार्मिक मान्यतेनुसार तुळशीच्या रोपांमध्ये माता लक्ष्मी वास करते. घरात सुख समृद्धी आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद लाभण्यासाठी घरामध्ये तुळशीचे रोप लावून तिची नित्य नियमाने पूजा केली जाते. ज्या घरात तुळशीची पूजा केली जाते त्या घरात लक्ष्मीचे आगमन होते आणि त्या घरात कधीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. तुळशीचे रोप पवित्र असल्याने बऱ्याचशा पूजाविधीमध्ये तुळशीपत्राचा उपयोग केला जातो आणि याचे रोप जर आपल्या दारात लावले तर येणारे सर्व संकटे, सर्व प्रकारची वाईट नजर तसेच नकारात्मक शक्ती व आपल्या घरात सकारात्मक शक्तींचा संचार होतो. 3. घर आनंदी राहणे प्रत्येकाचे स्वप्न असते. घरात सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी करतो. भांडण तंटा कमी होऊन घरात सुख नांदावे यासाठी वास्तुशास्त्रावर ज्या गोष्टी सांगतात ते अगदी नित्य नियमाने करण्यासाठी अनेक जण वेगवेगळ्या गोष्टी करतात. प्रत्येक हिंदू घराची ओळख ही या घरात असलेल्या तुळशी वृंदावनानेच होत असते. तुळशीची पाने छान हिरवीगार आणि भरलेली दिसली की घरात आनंद दिसतो. कधी कधी घरातील तुळशीमध्ये बदल होतो, म्हणजेच तुळशीची पाने गळू शकतात, तुळस सुकू लागते आणि जर तुमच्या घरातील तुळशीमध्ये असे काही बदल होत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण घरातील तुळस काही संकेत देत असते. तुळशीमध्ये होणारे बदल काय संकेत देतात ते जाणून घेऊया. 4. सुकलेली तुळशी घरासाठी अजिबात चांगली नाही. सुकलेली तुळस घरात ठेवणे अत्यंत शुभ मानली जाते. काही कारणांसह तुमच्या घरातील तुळस सुकली असेल तर घरात काहीतरी भांडण, कलह किंवा काहीतरी नकारात्मक ऊर्जा येण्याची शक्यता असते. तुळस सुकायला लागली असेल तर ती तातडीने काढून टाकावी. त्या जागी नवी तुळस घरात आणून लावावी. असे म्हणतात, घराची तुळशीवर घरावर येणे संकट आपल्यावर ओढून घेत असते. त्यामुळे तुळस
सुकत असते. घरातील तुळस काहीही न करता सुकत असतील तर लगेच काळजी घ्या. आणि काही जणांकडे काही केल्यात तुळस टिकतच नाही. कितीही नवी तुळस आणून लावली तरी देखील ती टिकत नाही. असे म्हणतात की अशा घरात आर्थिक स्थिरता नसते. ज्या ठिकाणी दारिद्र्य, अशांती आणि क्लेश असतो अशा ठिकाणी तुळस टिकत नाही. जर घरात खूपच अस्वच्छता असेल तर आत्ताच घराची स्वच्छता राखा. घरातील कलह मिटवून आनंदी आनंद आणण्यासाठी प्रयत्न करा. त्यामुळे घरातील तुळस टिकून राहतील. आणि त्याचबरोबर तुळशीच्या शेजारी छोटे छोटे दुसऱ्या रोपे येत असतील तर त्याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात खूप आनंद येणार आहे. तुमचा व्यापार धंदा वाढणार आहे. तुम्हाला धनलाभही होऊ शकतो. तुळशीचे रोप आपल्याला येणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टींबद्दल संकेत देतात. आपण असेही बघितलं असेल की तुळशीच्या रोपाजवळ काळ्या मुंग्या जमा होतात. याचा अर्थ असा होतो की कोणी बाहेरचा व्यक्ती तुमच्या घरात विपत्ती आणणार आहे. कोणत्या तरी व्यक्तीमुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे पटकन काळ्या मुंग्या तुम्ही बाहेर काढा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.